एक महत्त्वाची अपडेट। यूएनएससीच्या अनौपचारिक बैठकीमध्ये पाकिस्तानला कठोर प्रश्न विचारण्यात आले। बैठकीमध्ये सदस्यांनी पाकिस्तानचा फॉल्स फ्लॅग कथानक फेटाळून लावला। पहलगाम हल्ल्यामध्ये मागे लष्करी तैयबाचा सहभाग असल्याची शक्यता सुद्धा विचारलेली आहे। हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचं सर्वानुमते मान्य झालंय। काही सदस्यांकडून धार्मिक ओळखीच्या आधारे प्रडकांना लक्ष्य केल्याचा मुद्दा सुद्धा यामध्ये उपस्थित केला गेला। काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न देखील अपयशी ठरलेले आहेत आणि सदस्यांनी पाकिस्तान भारतासोबत द्विपक्षीय चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर महत्त्वाचा हा मुद्दा म्हणावा लागेल। काश्मीर मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आता अपयशी ठरल्याचं बघायला मिळत आहे। अनेक कठोर प्रश्न खरं तर आता या बैठकीच्या माध्यमातून पाकिस्तानला विचारण्यात आले आहेत। अनेक कठोर प्रश्न विचारण्यात आले। पाकिस्तानचे जे मनसुबे होते त्याच्यामध्ये गौरी एक महत्त्वाचा मुद्दा होता। त्यांना हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती न्यायचा होता आणि पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा काही हात नाहीये, भारत जे आरोप करते त्याच्यात काही तथ्य नाहीये हे सांगायचं होतं। मात्र त्यांनी या सगळ्यांसाठी मुळात ही बैठक घडून आणण्यासाठी मोठा आटापिटा केला। बैठक बसली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ही जे पहलगाम हल्ला झाला त्याच्यामध्ये आमचा हात नाहीये। मात्र त्यानंतर ताबडतोब यूएनचे जे सदस्य होते त्यांनी सांगितलं की लष्कर तैयबा याचा या दहशतवादी संघटनेमध्ये या हल्ल्यामध्ये संघटनेचा हात होता की नाही याचं स्पष्टीकरण तुम्ही आम्हाला अगोदर द्या। त्याच्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला की काश्मीरचा मुद्दा जो आहे आंतरराष्ट्रीय पटलावरती आणण्याचा पुन्हा प्रयत्न केला। मात्र दोन्ही देशांनी समोपचाराने हा प्रश्न सोडावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी सोडावा अशी सदस्यांनी जी आहे सूचना जी आहे ती या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाकिस्तानला मोठा झटका यामुळे बसलेला आहे आणि यूएन सिक्युरिटी काउन्सिलने पाकिस्तानच्या मागण्यांना लताडलेला आहे। अक्षरशः पाकिस्तानची या ठिकाणी मुपेगिरा असं जे काय म्हणतो तर पाकिस्तानवरती ती वेळ या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच शिवाजी, असंच खरं तर जोडले रहा। अजून एका बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे।